मी 4 महिन्यात 7 किलो वजन कमी केलंय आणि आय थिंक मी कुठेतरी थोडीफार माझं एक्सपिरियन्स शेअर करण्यासाठी क्वालिफाईड आहे आणि हे कुठलंही न्यूट्रिशनल इन्फॉर्मेशन नाही आहे. मी न्यूट्रिशनिस्ट नाही आहे, मी डायटिशियन नाही आहे किंवा माझा सल्ला तुम्ही ऐकलाच पाहिजे असं काही नाही आहे. बट दिस वॉज माय एक्सपिरियन्स की मी काय केलं सो दॅट आय कुड लूज 7 kgs. फर्स्ट थिंग आय डिड वॉज पोर्शन कंट्रोल. मी पोर्शन कंट्रोल केलं म्हणजे काय तर मी फार लाईक मोजून मापून पोर्शन कंट्रोल केलं नाही आहे. लाईक बरेचसे कॅलरी काउंटिंग वगैरे करतात, तर मी तसं काहीच प्रकार केलेला नाही आहे. मी माझं माइंड वापरलं. लाईक मला आता माझं पोट भरल्यासारखं वाटतंय, तर मी आणखी खाऊ का? हा प्रश्न मी विचारला. आणि त्याचं उत्तर नेहमी नाही असं यायचं इन मोस्ट केसेस, की "अरे माझं पोट तर भरलं आहे, पण मी आणखी का खाऊ? लाईक त्याने काय होईल?" तर तुम्ही गरज नाही आहे तुम्हाला जास्त खाण्याची. फक्त शिळं पडेल म्हणून मी खाऊ का? असाही प्रश्न विचारा. कारण लाईक लाईक आय डोंट गेट दिस की शिळं पडेल म्हणून जास्त खाल्लं पाहिजे. तर आय डोंट थिंक सो दॅट्स द राईट अप्रोच. अजिबात तसं करायची गरज नाही आहे. आय नो तुम्ही कमी स्वयंपाक करा किंवा कमी प्लेटमध्ये वाढून घ्या. दॅट्स गॉना वर्क. तर मी हेच केलं. लाईक मला जर एखादा पदार्थ नाही आवडला, तर मी तो बळच खाल्ला नाही. दॅट्स बेसिक. कारण मला माहिती आहे की मी पोटात टाकते म्हणजे काय तर एक तर माझं वजन वाढेल किंवा मला हे खाल्ल्यानंतर छान फील नाही होणार आणि दोन्ही गोष्टी माझ्या फायद्याच्या नाही आहेत. सो आय डिड नॉट डू दॅट. सो पोर्शन कंट्रोलमध्ये मी काही फार प्रिसाईज मेजरमेंट्स नाही घेतल्या, बट आय डिड वॉट आय फेल्ट राईट. म्हणजे मला वाटलं की माझं एवढंच खाऊन पोट भरेल, सो मी तेवढंच खाल्लं. मी जास्त खाण्याचा अ, प्रयत्न नाही केला. दुसरी गोष्ट मी जी केली आहे, तर मी कुठलीही लाईक डाएट नाही फॉलो केला किंवा मी कुठलंही लाईक मी हे नाही खाणार, मी ते नाही खाणार, असं काही केलं नाही. मी माझ्या फ्रेंड्ससोबत बाहेर जायची, मस्तपैकी मला जे पाहिजे ते मी खायचे. सो इट्स लाईक लाईक मी कुठलीही गोष्ट स्वतःला रिस्ट्रिक्ट नाही केली, सॅक्रिफाईस वगैरे तसं काही नाही केलं. पण एक एक रूल होता की मी घरी कुठलंही लाईक मोस्टली मी अवॉइड करायचे की घरी पार्सल घेऊन येऊन मग खायचं. लाईक मी आधी चाटसुद्धा घरी ऑर्डर करून खायचे. मला कचोरी आणि रगडा कचोरी आवडायचं, सो मी ते घरी पार्सल घेऊन आणायचे. बट देन मी ते एकटीच संपवायचे. माझ्यासोबत ते शेअर नाही करायचे, म्हणून काय व्हायचं की सगळं मलाच संपवावं लागायचं. बट फ्रेंड्ससोबत गेल्यानंतर काय व्हायचं की तुम्हाला टेस्ट पण करता येतं, तुम्हाला ते एन्जॉय पण करता येतं आणि तुम्हाला ते अजिबातच फोर्स फीड नाही करावं लागत स्वतःला. सो दॅट्स वन फायदा ऑफ इट. डेझर्टचं पण तसं आहे. तुम्ही एक पेस्ट्री घेऊन 4 जणात शेअर केली, तर तुम्हाला 4 जणांना ती टेस्ट करता येते. तिसरी गोष्ट जी मी केली दॅट्स व्हेरी इझी. वॉकिंग लाईक 10,000 स्टेप्स अ डे. लाईक इन माय ओपिनियन दॅट्स द बेस्ट थिंग एव्हर. सकाळी नाश्त्यानंतर 10 मिनटं वॉकिंग केलं, दुपारच्या जेवणानंतर 10 मिनटं वॉकिंग केलं, रात्री जेवणानंतर 10 मिनटं वॉकिंग केलं. यू नो वॉट, तुम्हाला ह्याचे बेनिफिट्स इतके जास्त ड्रास्टिकली जाणवतील की तुम्ही इमॅजिन पण नाही करणार ही गोष्ट. लाईक तुम्हाला सांगू का, पोर्शन कंट्रोलमध्ये पण ते मदत करतं. लाईक तुम्हाला कळतं की अरे मला फार भूक नाही आहे. लाईक वॉकिंग केल्यानंतर कडकडून भूक लागतच नाही, लागूच नाही शकत. तेच तुम्ही 10 मिनटं रनिंग करा, जॉगिंग करा किंवा एखादी हार्डकोर एक्सरसाइज करा, तुम्हाला कडकडून भूक लागेल. तुम्हाला जे दिसेल ते तुम्ही खाल. वॉकिंग केल्यावर तसं काहीच होत नाही. डायजेशन मस्त होतं आणि डायजेशन चांगलं झालं सो दॅट ऑफकोर्स इट्स गोना हेल्प यू लूज वेट. ओके. आणि ऑफकोर्स दुसरी गोष्ट म्हणजे ब्लोटिंग कमी होतं, डायजेशन ऑफकोर्स ऑल दॅट कम्स इन वन थिंग. तर तुमची कंबर पण बारीक व्हायला मदत होते. वॉकिंग इज इनक्रेडिबल टूल. म्हणजे आपण त्याला अंडर युटिलाइज करतो, अंडर एस्टिमेट करतो. कारण आपल्याला वाटतं जोवर आपल्याला कचकटून घाम येत नाही किंवा आपला लाईक आपण वेड्यासारखे असे चक्कर येऊनच नाही पडत, तोपर्यंत आपलं वजनच कमी होणार नाही, तोपर्यंत आपलं चांगलं एक्सरसाइजच नाही झाला. दॅट्स नॉट ॲक्च्युली हाऊ इट वर्क्स. लाईक तुम्हाला एनर्जी मिळवण्यासाठी एक्सरसाइज करायचं, एनर्जी घालवण्यासाठी एक्सरसाइज नाही करायचं. ओके. वॉकिंगने एन्डॉर्फिन्स रिलीज होतात. लाईक खूप छान डोपामाइन रिलीज होतं, खूप छान फील होतं. लाईक चालल्यानंतर तुम्हाला चांगले नवीन आयडियाज येतात किंवा लाईक लाईक ऑनेस्टली इट्स जस्ट द बेस्ट थिंग एव्हर. चौथी गोष्ट जी मी केली इन ऑर्डर टू लूज ऑल दॅट वेट वॉज की मी बिझी राहिले. लाईक लिटरली बिझी राहणं इज अनपॉप्युलर ओपिनियन अबाउट लूजिंग वेट. बट तुम्ही जेव्हा बिझी असाल ना, तेव्हा तुम्ही खाण्याबद्दल किंवा लाईक फूडबद्दल तेवढा विचार नाही करत. तुम्ही तुमच्या नेक्स्ट स्टेपबद्दल विचार करता. मला आता हे करायचं आहे, मला हे आता अचीव करायचं, असं तसं हे विचार तुमच्या डोक्यात जास्त असतात.
रादर दॅन फूड, की मी आज दुपारी काय जेवणार आणि संध्याकाळी काय जेवणार. बिकॉज तुमची लाईफ त्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे, लाईक लाईक एक्साइटिंग आहे तुमच्यासाठी. सो फूड इज जस्ट अ साईड कॅरेक्टर, मेन कॅरेक्टर तुम्ही स्वतः आहात. 5वी गोष्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि ही खूप टॉक्ड आहे, अंडर एस्टिमेटेड अगेन, की स्वतःला फूडने रिवॉर्ड नाही करायचा. लाईक मी 1 किलो वजन कमी केलं, सो नाव आय कॅन एन्जॉय सम आइसक्रीम. हां, लाईक तो मतलब वो सारी मेहनत गई पानी में. जस्ट बिकॉज आय एम लाईक, आत्ता मला आईस्क्रीम खायची म्हणजे ती आत्ताच खाल्ली पाहिजे का? नॉट रिअली शुअर. दॅट्स नॉट हाऊ इट वर्क्स. म्हणजे किंवा काही सेलिब्रेट करायचं म्हणून लगेच काहीतरी कुछ मीठा हो जाय असं तसं. बट यू कॅन रिवॉर्ड युअर सेल्फ विथ समथिंग अदर दॅन फूड. म्हणजे तुम्ही स्वतःला गिफ्ट म्हणून दुसरी काहीतरी गोष्ट देऊ शकता. लाईक तुम्हाला ॲक्च्युली एखादं मेकअप प्रॉडक्ट द्यायचं आहे, यू कॅन गिफ्ट युअर सेल्फ दॅट. किंवा तुमच्या कामा रिलेटेड, लाईक मला जर मी माईक घेतला हा बिकॉज आय वॉज लूजिंग वेट आणि मला ॲक्च्युली स्वतःला काहीतरी गिफ्ट द्यायचं होतं, रिवॉर्ड द्यायचा होता. किंवा मी वॉकिंगसाठी ते शूज घेतले, किंवा एखादं बुक घेतलं, किंवा कुठलं एक नवीन सबस्क्रिप्शन घेतलं. सो दॅट्स लाईक नॉन फूड रिवॉर्ड्स. म्हणजे मी फूडने स्वतःला रिवॉर्ड नाही केलं. आणि आपल्याकडे ना सेलिब्रेशन फूड म्हणजे सेलिब्रेशन आहे. सो फूडच्या रिलेटेड सेलिब्रेशन असतं. दॅट्स वॉट आय वूड अवॉइड इफ आय वॉज लाईक ट्राईंग टू लूज वेट. अजून काय गोष्टी केल्या फूडच्या बाबतीत, मी कसं काय केलं, किंवा मी कसं मला उपाशी न ठेवता पोर्शन कंट्रोल करू शकले. लाईक टू बी ऑनेस्ट, तुम्हाला जर वाटलं ना की तुम्ही जर स्वतःला 4 चपात्या खाण्याची सवय लावली, तर तुमचं पोट 3 चपात्यांमध्ये पण पूर्ण भरणार नाही. तुम्हाला 4च चपात्या खाव्या लागतील. नाही, बिकॉज इट्स लाईक तुम्ही तुमच्या पोटाला जशी सवय लावाल तशी त्याला लागणार आहे. सो लाईक तुम्ही जर 1-1.5 चपातीमध्ये तुम्हाला लाईक फुल फील होतं आहे, सॅटिस्फाईड फील होतं आहे, इट मीन्स काय, की तुमच्या पोटाला तेवढं खाण्याची सवय आहे. प्लस तुम्ही लिटरली एवढंसंच खाल्लं पाहिजे. लाईक तुमच्या 2 हातात जेवढं बसतं आहे तेवढंच तुम्हाला खाण्याची गरज आहे. त्याच्यापेक्षा जास्त इट्स ओव्हर इटिंग. आणि ओव्हर इटिंग तर कोणीच तुम्हाला सजेस्ट नसेल करत, इवन इफ इट्स द बिगेस्ट इन्फ्लुएन्सर्स आणि बिगेस्ट फिटनेस कोचेस वगैरे, हे पण तुम्हाला जास्त खा असं म्हणणार नाही आहे. प्लस हे जे सगळं प्रोटीन इम्पॉर्टंट आहे आणि मग न्यूट्रिशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, टू बी ऑनेस्ट, तुम्ही जे कमी जर खाल्लत किंवा मॉडरेशनमध्ये जर खाल्लत, तर तुमचे सगळे न्यूट्रियंट्स तुम्हाला चांगले ऑब्झॉर्ब करता येणार आहेत. तुम्ही जर हेल्दी गोष्टी खूप जास्त खाल्ल्यात, तर त्यासुद्धा तुम्हाला ॲब्झॉर्ब करता येणार नाही आहेत. सो लाईक तुम्ही कमी खाल्लं तर ते जास्त फायद्याचं आहे दॅन तुम्ही जास्त खाल्लं आहे. लाईक दॅट्स बेसिक. त्यामुळे दॅट्स हाऊ यू गोना स्टे हेल्दी, लूज वेट, फील गुड. कारण मला आवडीचं ते खाते आहे, एन्जॉय करते आहे माझं लाईफ, बट आय एम नॉट रेस्ट्रिक्टिंग माय सेल्फ अँड आय एम नॉट फीलिंग बॅड आफ्टर ईटिंग दॅट, किंवा मी ओव्हर ईट नाही करत आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी मिळून तुम्ही लाईक व्हेरी इझिली वजन कमी करू शकता. आणि मी अजिबात म्हणणार नाही की तुम्ही एका महिन्यात 5-6 किलो 7 किलो वजन कमी करा, 5 महिन्यामध्ये 15-20 किलो वजन कमी करा. मी कधीच हे सांगणार नाही. कारण तुम्हाला जर आयुष्यभर तुम्ही कमी केलेलं वजन टिकवायचं आहे ना, तर तुम्ही अजिबात घाईगडबडीने वजन कमी करायला जाऊ नका. किंवा काहीतरी खूप कधीच तुम्हाला करता येणार नाही अशी गोष्ट तुमच्या रुटीनमध्ये आणू नका. लाईक वॉकिंग इतकी सोपी गोष्ट आहे की तुम्ही फिरायला जरी गेलात तरी तुम्ही 10K स्टेप्स, 15K स्टेप्स पण करू शकता. पण अशी कुठली सवय असेल, लाईक फॉर एक्झाम्पल मी जिमच करते आणि मला आठवड्यातनं 5 दिवस जिमलाच जायला लागेल. तुम्ही अशा ठिकाणी गेलात की जिथे तुम्हाला जिम अवेलेबल नाही आहे, किंवा कुठला फिटनेस इन्स्ट्रक्टर अवेलेबल नाही आहे, तिथे जाऊन मग तुम्ही इनॅक्टिव्ह राहणार आहेत का? सो नो, दॅट्स नॉट वॉट वी वॉन्ट. सो अशी सवय लावून घ्या जी तुम्हाला कुठेही कधीही करता येईल. अँड दॅट्स इट फॉर टुडे गाईज. आय होप यू लाईक दिस व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि लाईक टेल मी तुम्हाला वजन किती कमी करायचं आहे आणि तुम्ही काय करताय त्यासाठी. सो सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.